पुढची बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात ई चलनाच्या विरोधात जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीकडून आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। वाहतूकदारांवर मोठ्या प्रमाणात ई चलनाचा दंड आकारला जात असल्याचा आरोप समितीने केलाय। काही बसेसवर तब्बल 15 लाखांहून अधिक दंड आकारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। राज्यात वाहतूकदारांवर कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून या कारवाईला वाहतूकदारांचा तीव्र विरोध आहे। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला असून या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी। पाहूया। जे दंड आकारले गेलेले आहेत ते चुकीचे नियम लावून चुकीच्या पद्धतीने आकारलेले गेलेले आहेत आणि दंडाची अवाजवी आणि अवास्तव अशी रक्कम आकारल्यामुळे आम्हाला ते भरणं शक्य होणार नाही। आमच्या वाहतूकदारांवर उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे शासनाने आतापर्यंतचे ई चलनाचे झालेले दंड हे पूर्णपणे माफ करावेत, रद्द करावेत व इथून पुढे भविष्य काळामध्ये या ई चलन कर प्रणालीमध्ये सुसूत्रता आणून त्याचा योग्य तो समन्वय साधावा। बघायला गेलं तर यामध्ये नेमका दंड किती आहे, किती वर्षांपासून नेमका हा प्रलंबित आहे, याच्या संदर्भातील काय माहिती सांगाल? महाराष्ट्र राज्यामध्ये ही प्रणाली सुरू झाली 20 नोव्हेंबर 2021 ला आणि त्याच्या आधी म्हणजे साधारणपणे 2019 पासून महाराष्ट्र राज्याने ई चलनाची दंड आकारणी सुरू केली, जी 31 मार्च 2026 अखेर या ई चलन प्रणालीद्वारे परिवहन विभाग आणि वाहतूक विभाग मिळून 12 कोटी चलने आमच्यावर लादली गेली आणि 12 कोटी चलनाद्वारे 7,800 कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला, ज्यापैकी 2800 कोटी रुपये वाहनधारकाकडून वसूल करण्यात देखील आलेले आहेत आणि 5,032 कोटी रुपयांचे थकीत देणे आम्ही शासनाला देणे लागतो। काही झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। दादा, आपण नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीनं हे सगळं जे आहे हे नेमकं परिवहन खातं नेमकं काय काम करतं आणि कशा पद्धतीनं आपल्याला याचा मारा बसतो? ही जी ई चलनं आहेत ते कोणताही त्यांची उपकरणं आहेत ती मान्यता प्राप्त नाहीत। ई चलनं दिल्यानंतर रिअल टाइम मेसेज आला पाहिजे, तो मेसेज येत नाही। ई चलन अधिकारी जे आहेत ते प्राधिकृत नाही आहेत आणि ई चलनाचं फॉर्मॅट आणि रिसीट ही पण मान्यता प्राप्त नाही। ई चलनाचे उपकरण कुठलीही उपकरणं कॅलिब्रेशन केलेले नाहीत आणि ई चलन देताना जे आवश्यक पुरावे पाहिजे त्या पुरावे नसताना ई चलनाची जबरदस्तीने दंड वसुली केली जाते, ते आम्हाला मान्य नाही। म्हणून हे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत ई चलनाचे 100% दंड माफ होत नाहीत तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहे।